जिओपॉलिटिकल जे काही विषय जगामध्ये चालले होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता तो टेरिफचा विषय होता. काल मला वाटतं भारताबरोबरची जी काही डील झाली त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प सरकारने भारतासाठी 18% टेरिफ फायनल केलेला आहे. जिथं आपण 200, 300, 500% विचार करत होतो त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम सुटताना दिसतो आहे. मित्रांनो, जगामध्ये कुठलाही प्रॉब्लेम जिओपॉलिटिकल आला काही आला तरीसुद्धा तो आज न उद्या शॉर्ट आऊट होतो. तर आहे ना, जेव्हा भीती असते, जेव्हा डर असतो, ॲक्च्युली मार्केटमध्ये फक्त तुम्हाला भीती विकत घेता आली पाहिजे आणि ग्रीडपासून लांब राहता आलं पाहिजे. बघा मित्रांनो, मी त्या दिवशी पण एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की चांदी जी आहे ती अट्रॅक्टिव्ह वाटते, सोनं अट्रॅक्टिव्ह वाटतं आहे आणि मग लोक ग्रीड विकत घेतात. मी म्हटलं होतं की स्टे अवे फ्रॉम द ग्रीड अँड बाय द फिअर. आता आज मार्केट ओपनिंगलाच खूप चांगलं करेल. मला वाटतं गिफ्ट निफ्टी साधारणपणे 1000 ते 1100 पॉईंटवरती आहे आजच्या तारखेला. सो हे हळूहळू चांगल्या न्यूज यायला सुरुवात होतील, सेंटिमेंट चांगले होतील आणि मार्केट जोरदार सुटेल. तर तुम्ही काय केलं या पिरियडमध्ये? SIP बंद केली किंवा इन्व्हेस्टमेंट्स बंद केल्या आणि ते पैसे कुठेतरी गोल्ड, सिल्वर किंवा अजून रिअल इस्टेटमध्ये टाकले. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, श्रीमंतीचा एकच मंत्र आहे, बाय फिअर आणि स्टे अवे फ्रॉम द ग्रीड. धन्यवाद.